या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस मधल्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। खासदार बजरंग सोनावणे यांनी बीड दौऱ्यावर वैद्यकीय महाविद्यालयांना भेट दिलेली आहे। मिळालेल्या अनेक तक्रारीनंतर वैद्यकीय महाविद्यालयांना बजरंग सोनावणे यांनी अचानक भेट दिली आहे आणि रुग्णांच्या तक्रारीवर वैद्यकीय महाविद्यालयांना भेटी दिल्यानंतर त्यावेळेस उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांना बजरंग सोनावणे यांनी चांगलंच सुनावलेलं आहे। रुग्णसेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा हा खपवून घेतला जाणार नाही असं वक्तव्य यावेळेस सोनवणे यांनी केलंय। तसंच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी याबाबत आदेश सुद्धा दिलेले आहेत। कॉलेज डीनला त्यांनी त्या प्रकारे कळवलेलं आहे आणि यावेळेस एक सभा सुद्धा घेण्यात आली आणि सभेमध्ये सर्व कामकाजाचा आढावा सुद्धा घेण्यात आला। यावेळेस डॉक्टर कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळेस यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शनही करण्यात आलं। कुर्ला येथे झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये स्थानिक गुंडांच्या अनधिकृत मालमत्तेवर महापालिकेनं कारवाई केलेली आहे। इथे कारवाईला सकाळी सुरुवात करण्यात आली। फेरीवाल्याला मारहाण केल्यानंतर महापालिका ऍक्शन मोडवर पाहायला मिळाली असून अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई सुरू केलेली आहे। यावेळेस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि पोलीस बंदोबस्तामध्ये अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्यात आले। तसंच अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांना सुद्धा हटवण्यात आलं आणि ती जागा मोकळी करण्यात आली। परवा रात्री इथे मोठा गोंधळ झाला होता आणि फेरीवाल्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली होती। इथे काही कार्यकर्ते आणि हिंदू नागरिकांवर मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यात आला होता आणि याचा निषेध म्हणून काही हिंदू संघटनांनी पोलीस स्थानकाला भेट देऊन याबाबत विचारणा केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी तसंच महापालिकेने ही कारवाई केली असं म्हटलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर इथे पोलिसांनी एका खिचडी विक्रेत्यावर कारवाई केलेली आहे आणि खिचडीचं पातेलच जे आहे ते शेगडीवरून पलटे केल्याचा प्रकार घडलेला आहे। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। जाधव मंडी इथे रात्री शेतकरी जे आहे ते गावागावातून भाजी विक्री करण्यासाठी येत असतात। अशा वेळेस त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था म्हणून तिथे खिचडी तयार करण्यात आली होती। हे छोटं हॉटेल होतं, मात्र त्यावर मुजोरीपणा करून एका हवालदारानं ही कारवाई केली। यामध्ये पोलिसांनाच शेगडीमधील जे पातेलं आहे ते पलटी केलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात बार असो किंवा मोठे हॉटेल्स असतो हे रात्री उशिरापर्यंत चालू असतात आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। मात्र अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी जेवण बनवणाऱ्या या छोट्या हॉटेल व्यावसायिकावर ही कारवाई केल्यानं संतप्त प्रतिक्रिया सुद्धा नागरिकांकडून उमटत आहेत। छत्रपती संभाजीनगर इथे पोलिसांनी एका खिचडी विक्रेत्यावर कारवाई केलेली आहे आणि खिचडीचं पातेलच जे आहे ते शेगडीवरून पलटे केल्याचा प्रकार घडलेला आहे। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। जाधव मंडी इथे रात्री शेतकरी जे आहे ते गावागावातून भाजी विक्री करण्यासाठी येत असतात। अशा वेळेस त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था म्हणून तिथे खिचडी तयार करण्यात आली होती। हे छोटं हॉटेल होतं, मात्र त्यावर मुजोरीपणा करून एका हवालदारानं ही कारवाई केली। यामध्ये पोलिसांनाच शेगडीमधील जे पातेलं आहे ते पलटी केलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात बार असो किंवा मोठे हॉटेल्स असतो हे रात्री उशिरापर्यंत चालू असतात आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। मात्र अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी जेवण बनवणाऱ्या या छोट्या हॉटेल व्यावसायिकावर ही कारवाई केल्यानं संतप्त प्रतिक्रिया सुद्धा नागरिकांकडून उमटत आहेत। महापालिका निवडणुकीचा निकाल हा अनेक ठिकाणी अनपेक्षित असा लागलेला आहे। एमआयएम पक्षाला या निवडणुकीमध्ये मिळालेलं जे यश आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे। राज्यामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे तब्बल 125 उमेदवार जे आहेत ते नगरसेवक म्हणून जिंकून आलेले आहेत। ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये देखील एमआयएमच्या 14 उमेदवारांमधून 5 उमेदवार हे विजयी झालेले आहेत। मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये संपूर्ण एमआयएमचं पॅनलच निवडून आलेलं आहे।
हे पॅनल जे आहे हे निवडून आल्यानंतर त्यातील नवनिर्वाचित नगरसेविका सेहर युनुस शेख यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण मुंब्रा हा हिरवा करून टाकू असं हे विधान आहे. आणि या वादग्रस्त विधानाची सर्वत्र चर्चा होते. या विधानानं सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. सेहर शेख ही युनुस शेख यांची मुलगी आहे आणि ती समाजकार्यामध्ये पहिल्यापासूनच अग्रेसर आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएमचे उमेदवार नफीस अन्सारी, सहार युनुस शेख, शेख सुलताना अब्दुल मनान आणि डोंगरे शोएब फरीद हे चारही उमेदवार विजयी झाले. या प्रभागातून दोन्ही राष्ट्रवादींना चांगलं यश मिळेल असं म्हटलं जात होतं. मात्र या दोघांना जेवढ्या जागा मिळाल्या नाही त्यापेक्षा सुद्धा जास्त मतं जी आहेत ती एमआयएम पक्षाला मिळालेली आहेत. आणि त्यानंतर सेहर युनुस शेख हिने हे वक्तव्य केलेले आहे आणि या भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. कैसा हराया। आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। राज्य निवडणूक आयोगावर जाऊन ईव्हीएम मशीन बंद करा असं म्हणत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान याच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते राज्य निवडणूक कार्यालयात जाऊन तिथे निषेध नोंदवला. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर जाऊन तिथे घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली उमरे पाटील तसंच त्यांचे कार्यकर्ते यावेळेस आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आलीच होती. यावेळेस पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती गंभीर झाल्यानंतर या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात इथे गोंधळ घातलेला पाहायला मिळाला. ईव्हीएम मशीन बंद करून ईव्हीएम मशीन हटवून तिथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं अशी मागणी या प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली होती. न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क